दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एक म्हातारी स्त्री एका लहान गावामध्ये राहत होती आणि तिला कोणी नव्हतं. ती एकटी होती आणि थोडीफार तिची जमीन होती घराच्या बाजूला. त्याच्यामध्ये ती फळं आहे, फुलं आहे, भाज्या आहे हे उगवत असे. आणि तिच्याकडे एक कोंबडी होती मोठी आणि त्या कोंबडीवर तिचं खूप प्रेम होतं. रोज ती एक अंडं द्यायची कोंबडी आणि मग ती बाजारामध्ये ती विकायची किंवा स्वतः खाण्यासाठी ठेवायची. परंतु ह्या म्हातारीचं एक वैशिष्ट्य होतं की ती नेहमी आनंदी असायची. ती नेहमी हसत असायची आणि गावातले लोक नेहमी येऊन तिला विचारायचे की तुमच्याकडे साधं घर आहे, साधं छोटीशी जमीन आहे, जेवढं त्याच्यातून पिकतं त्याच्यातूनच तुम्ही घर चालवता, तुम्हाला दुसरं कोणी नाही, तरी तुम्ही एवढी आनंदी कशी? आणि मग ती म्हातारी त्यांना सांगायची की मी देवाचे आभार मानते की जे आहे त्यामध्ये मी आनंदी राहण्यासाठी शिकले आहे. जे आहे माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे रोज खायला अन्न आहे, मी निरोगी आहे, मला कुठलाही मोठा आजार नाही आणि त्यामुळे ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत जसं देवाने मला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी सुखी आहे. आणि एक दिवस ही म्हातारी बाई जंगलामध्ये सुकी लाकडं गोळा करायला जाते आणि एका पक्ष्याचा तिला ओरडण्याचा आवाज येतो आणि ती त्या दिशेला जाते आणि बघते तर एका पक्षीचा पाय जो आहे हा झाडाच्या त्या चिरेमध्ये भेगेमध्ये अडकलेला आहे आणि तो निघत नाही आणि म्हणून तो पक्षी ओरडत असतो. आणि ही म्हातारी बाई लगबगीने तिकडे जाते आणि त्याला हळूच त्याचा पाय त्या भेगेमधून लाकडामधून ती काढते आणि जसा लाकडामधून काढला जातो त्या पक्ष्याचं रूपांतर एका देवदूतामध्ये होतं आणि तो तिला सांगतो, बोल तुला काय पाहिजे, जे तुला पाहिजे ते तुला मिळेल, परंतु जे मी देईन त्याचा कधीही लोभ धरू नको, तुझ्या मनामध्ये अधिक लोभ येऊ देऊ नको. आणि ती स्त्री सांगते मला काही नको, कारण जे देवाने दिलं आहे ते मध्ये मी आनंदित आहे. आणि देवदूत तिला सांगतो ठीक आहे, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, तू घरी जा, मी तुझं घर आशीर्वादाने भरून टाकेन. आणि ती घरी येते आणि नंतर विसरून जाते आपल्या कामामध्ये ती राहते. आणि सकाळी ज्यावेळेस ती उठून त्या कोंबडीकडे जाते, ते रोज एक अंडं ती घ्यायची, त्या अंड्याच्या जागी एक सोन्याचं अंडं असतं आणि याचा अर्थ त्या कोंबडीनी सोन्याचं अंड दिलेलं असतं. तो आशीर्वाद त्या देवदूताने तिला दिला असतो आणि तिला आनंद वाटतो आणि ती ते सोन्याचं अंड घेते, ते विकते आणि त्याद्वारे तिला पैसे मिळतात. परंतु ती नेहमी गरिबांना त्या पैशामधून मदत करायची. कोणाचं घर पडलं असेल ती मदत करायची, कोणी आजारी आहे, कोणाच्या घरात धान्य नाही, अशा लोकांना ती मदत करत राहायची. असे अनेक दिवस जातात आणि लोक हळूहळू कुजबूज करायला लागतात की हिला रोज सोन्याचं अंड एक मिळतं आहे, काहीतरी जादू आहे. आणि अशा प्रकारे तिला बोलत राहतात. काही येऊन ते कोंबडी विकत घेण्यासाठी विचार करतात, तिला विचारतात, खूप पैसे देण्यासाठी तिला लोभ देतात, परंतु ती ऐकत नाही. परंतु काही काळाने हळूहळू लोक बोलायला लागतात, अरे ही कोंबडीच चांगली आहे, जादूची आहे, जर ही एक रोज एक अंडं देतं तर हिच्या पोटामध्ये अजून किती अंडी असतील, ही सगळी बाहेर काढली तर किती तिला पैसे मिळतील. आणि हे रोज रोज ऐकून ह्या म्हातारी बाईच्या मनामध्ये सुद्धा लोभ यायला लागतो आणि ती असा विचार करते की खरोखर असं आहे, जर समजा ही कोंबडी मारली आणि तिच्या पोटातले सगळे अंडी बाहेर काढली तर पुष्कळ मला पैसा मिळेल, असं होईल आणि मी जास्त चांगल्या प्रकारे राहू शकेन. आणि तो लोभ तिच्या मनामध्ये येतो आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ती जाऊन ती अंडं बघायला जाते त्यावेळेस ते साधंच अंडं असतं, कारण तिच्यामध्ये लोभ आलेला असतो. आणि मग परत तिला समजतं की त्या देवदूताने सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. परत ती आपलं जे रुटीन जीवन आहे ते जगायला सुरुवात करते. लोकांना मदत करायचं जे आहे त्यामध्ये ती सुखी राहण्याचा प्रयत्न करते. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं, मनुष्य जो असतो हा अनेक गोष्टींच्या मागे लागत असतो, मोह त्याला पकडत असतो
जे आहे त्यापेक्षा अधिक तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मनुष्य हा कधीही समाधानी नसतो. लक्षात घ्या की देव कधीही मोहात पाडत नाही. मनुष्याने जेवढं मिळवलं ते कमीच आहे त्याला. आपल्याला घर आहे, वर छप्पर आहे, चांगलं 2 टाईम आम्हाला व्यवस्थित खायला मिळतं, मी निरोगी आहे, मला कुठलाही मोठा आजार नाही, ह्यापेक्षा दुसरा मोठा कुठलाही आशीर्वाद नाही. जे देवाने दिलं त्यामध्ये आनंदित राहण्यासाठी आणि समाधानी राहण्यासाठी शिका. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय 5वं वचन, हिब्रूज चॅप्टर 13 and verse 5. तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटलं आहे, मी तुला सोडणार नाहीच व तुला टाकणार नाहीच. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.